नमस्कार मित्रांनो, फीटेक मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आज खूप असा महत्त्वाचा मुद्दा होणार आहे। मुद्दा असा असणार आहे की 2026 मध्ये आपण आपलं युट्यूब चॅनल कसं ग्रो करायला पाहिजे, लवकरात लवकर आपलं युट्यूब चॅनल ग्रो कसं करायचं, लवकरात लवकर आपलं युट्यूब चॅनल मॉनिटाईज कसं करायचं, तर त्याच विषयी आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप नका करू, व्हिडिओ पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही माझ्या या 3 युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। कृपावंत वारकरी, आवड विठ्ठलाची आणि आवड शेतकऱ्याची। तर मित्रांनो, हे 3 युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेले आहेत। या 2-3 वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला जर खरंच मनापासून माहिती आवडली तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। तर चला, जराही वेळ न घालवता व्हिडिओला करूया सुरू। तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं कारण म्हणजे काय की युट्यूबवरती सक्सेस न होण्याचं, ते म्हणजे की रेग्युलर काम न करणे, कन्सिस्टन्सी रेग्युलर न ठेवणे, व्हिडिओ रेग्युलर अपलोड न करणे। आता रेग्युलर अपलोड न केल्यामुळे काय होतं मित्रांनो की युट्यूबला सुद्धा वाटतं की हा जो क्रिएटर आहे हा रेग्युलर काम करत नाही। कसं असतं, प्रत्येक गोष्टीचा एक नियम असतो, एक टाइम असतो, एक वेळ असते। युट्यूब जर तुम्ही रेग्युलर काम करत गेले, 1-2-3 महिने डेली व्हिडिओ अपलोड करत गेले, तर डेली व्हिडिओ अपलोड केल्याने युट्यूबच्या सुद्धा लक्षामध्ये येतं की हा जो क्रिएटर आहे हा डेली व्हिडिओ अपलोड करत आहे, डेली व्हिडिओ अपलोड करत आहे, पुन्हा वेळेवरती व्हिडिओ अपलोड करत आहे। त्यामुळे युट्यूब काय करतं की ऑटोमॅटिक एकदा तुम्ही रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत गेले की युट्यूब तुमचे व्हिडिओ ऑटोमॅटिक हळूहळू ग्रो करायला लागतं। पण काय होतं मित्रांनो, आपलं तसं नसतं। आपण काय करतो, एखादा मोटिवेशन व्हिडिओ बघून युट्यूब चॅनलवरती येतो आणि आल्याच्या नंतर एक 10-15 दिवस रेग्युलर काम करतो आणि नंतर मग हळूहळू काय होते की आपल्याला सुरुवातीला व्ह्यूज येत नसतात। कोणालाच मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, कोणालाच सुरुवातीला व्ह्यूज येत नाहीत। आतापर्यंत हे जे मोठमोठे क्रिएटर आहेत त्यांना सुद्धा सुरुवातीला व्ह्यूज आलेले नाहीत। ते एक सबस्क्रायबर म्हणूनच, ते सुद्धा एक सबस्क्रायबर जमा करूनच मोठे झालेले आहेत। असं नाही की ते डायरेक्टच आमिर झाले किंवा डायरेक्टच पैशावाले झाले। त्यांनी सुद्धा सुरुवातीला कष्ट घेतले आहेत, त्यांनी सुद्धा एक सबस्क्रायबर गोळा केलेला आहे सुरुवातीला। तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, रेग्युलर काम करायचं आहे। रेग्युलर काम केल्याच्या नंतर काय होईल की युट्यूबच्या सुद्धा लक्षात येईल। युट्यूब काय करत असतो मित्रांनो, एक आपली परीक्षा घेत असतो। परीक्षा म्हणजे कशी मित्रांनो की युट्यूब बघतं की हा क्रिएटर युट्यूबवरती किती वेळ टिकू शकतो। म्हणजे युट्यूब जाणून बुजून आपल्याला काय करतो, परेशान करतो की बघतो, आपली परीक्षा बघतो की हा क्रिएटर खरंच या युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर टिकतो का नाही। तर मित्रांनो, सर्व जर युट्यूबवरती सक्सेस झाले असते तर मग सर्वांनी युट्यूब चॅनल केलं असतं, असं नाही मित्रांनो। त्यामुळे सर्वजण सक्सेस होत नाही। जो या प्लॅटफॉर्मवरती टिकेल, संयम हा सर्वात मोठा नियम याच्यामध्ये पाळावा लागतो, मला संयम धरावा लागतो। नाही की सुरुवातीलाच आपले व्हिडिओ व्हायरल होतील असे आशा जर धरली तर आपण युट्यूबवरती सक्सेस होत नाही। सगळ्यात मेन मुद्दा काय, रेग्युलर काम करणे आणि दररोजच्या दररोज व्हिडिओ अपलोड करणे, हे सगळ्यात मेन मुद्दा तुम्ही लक्षामध्ये घ्या, तरच आपण युट्यूबवरती सक्सेस होईल मित्रांनो। आपलं कसं असतं मित्रांनो, आपण एक 10-15 दिवस रेग्युलर काम केल्याच्या नंतर आपलं काय होतं, एक व्ह्यूज न आल्यामुळे आपण काय करतो, डिमोटिवेट होतो आणि लगेच काय करतो, लगेच एक दिवसाचा गॅप द्यायला लागतो। परत 4-5 दिवस झाले की परत काय करतो, 2-2 दिवसाचा गॅप देतो किंवा 3-3 दिवसाचा गॅप देतो, 2-2 दिवसाचा गॅप देतो किंवा मग 3-3 दिवसाचा गॅप देतो। असं करत करत आपण काय करतो, डायरेक्टच मग केव्हा टाकला व्हिडिओ, 10 दिवसाला, 5 दिवसाला, 15 दिवसाला, महिन्याला, असं करून आपण काय करतो, युट्यूब चॅनलच बंद करून टाकतो। असं किती जणांसोबत झालेलं आहे मित्रांनो, नक्की कमेंट करून सांगा। भरपूर जणांसंग, जवळपास 50 ते 60% लोकांसोबत असं झालेलं आहे आणि ते परेशान होऊन युट्यूब सोडून गेलेले आहेत। ते परत पुन्हा कमेंटमध्ये म्हणतात की दादा, आमच्या चॅनलला व्ह्यूज येत नाहीत, आम्ही तर भरपूर मेहनत केली। अशी मेहनत काही कामाची नाही। मेहनत जर करायची असेल तुम्हाला तर मन लावून करा, पूर्ण फोकस त्या चॅनलवरती घाला, एकदम जीव लावून काम करा। व्हिडिओ जर बनवत असाल तुम्ही तर एकदम जीव लावून काम करा। कसं असतं, व्हिडिओ जरी आपण युट्यूबवरती टाकले, प्रत्येक व्हिडिओ असा बनवा की प्रत्येक व्हिडिओमध्ये क्वालिटी असली पाहिजे। आज जसा व्हिडिओ बनवला आपण त्याच्यापेक्षा क्वालिटी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कशी देता येईल हे बघायचं आहे। परत उद्याच्या व्हिडिओपेक्षा आणखीन उद्याचा व्हिडिओ आपल्याला क्वालिटी कसा देता येईल हे या गोष्टीकडे आपल्याला लक्ष करायचं। असं नाही करायचं मित्रांनो, बुद्ध दिल्याने आपल्याला काम नाही करायचं। टाकायचे व्हिडिओ म्हणून टाकायचे, डेली दररोज व्हिडिओ टाकायचे म्हणून कसे व्हिडिओ अपलोड आपल्याला करायचं नाही। प्रत्येक दिवसांदिवस आपल्या व्हिडिओमध्ये बदल कसा होईल या गोष्टीचा आपण विचार करायचा आहे, तरच आपण युट्यूबवरती सक्सेस होईल मित्रांनो। तर हा पॉईंट तुम्ही लक्षामध्ये घ्या। कन्सिस्टन्सी महत्वाची आहे। दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओची क्वालिटी सुद्धा महत्वाची आहे। असं नाही की तुम्ही दररोज व्हिडिओ टाकता आणि व्हिडिओ तुम्ही कसेही टाकता, काही त्याला अर्थ राहणार नाही। प्रत्येक दिवसांदिवस आपल्यामध्ये क्वालिटी बदलली पाहिजे। आपल्या व्हिडिओचे जे थंबनेल असतं, पोस्टर असतं, पोस्टरची सुद्धा क्वालिटी चेंज झाली पाहिजे। दिवसांदिवस तुमच्या पोस्टरमध्ये सुधार झाला पाहिजे। प्रत्येक गोष्टी तुमची ऑटोमॅटिक सुधारते मित्रांनो। केव्हा सुधारते, जेव्हा तुम्ही मन लावून काम करता आणि जेव्हा तुम्ही डेलीच्या डेली म्हणजे दररोजच्या दररोज तुम्ही व्हिडिओ काय अपलोड करत असाल, तेव्हा तुमची क्वालिटी सुधारत असते। कधीच्या कधी व्हिडिओ टाकल्याने तुमची क्वालिटी सुद्धा सुधारणार नाही, तुमचं बोलण्याचं कौशल्य ते सुद्धा सुधारणार नाही आणि तुमचे व्हिडिओ सुद्धा चालणार नाही। म्हणून काय करा, डेली काम करा, रेग्युलर काम करा। उदाहरणार्थ आता सौरभ जोशी
परफेक्ट त्याचा 8ला सकाळी व्हिडिओ येतो म्हणजे येतोच, डेली येणार म्हणजे येणार, दिवसभर ते व्हिडिओ, त्याला मग किती इमर्जन्सी काम असो किंवा काही असो, पण त्याचा डेलीच्या डेली व्हिडिओ येणार म्हणजे येणार. ते काही करू की फिक्स टाइम लावून ठेवलेला असतो, त्याचा डेलीचा डेली व्हिडिओ येणार. त्यामुळेच त्याचे एवढे सबस्क्रायबर आहे, त्यामुळे त्यांना एवढ्या व्ह्यूज आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही काय करा की हे पॉईंट लक्षामध्ये घ्या आणि डेलीच्या डेली काम करायला लागा, दररोजच्या दररोज व्हिडिओ टाकायला लागा. एकदम निगेटिव्ह व्हायचं नाही. कोणी आपल्याला काय बोललं म्हणून लगेच निगेटिव्ह होऊन किंवा कोणी आपल्याला वाईट कमेंट केली म्हणून लगेच निगेटिव्ह होऊन आपल्याला व्हिडिओ बंद करायचे नाही. कसं असतं, 4 लोक बोलत असतात त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं आणि डेलीच्या डेली काम करायचं, दररोजच्या दररोज व्हिडिओ अपलोड करायचे. तर मित्रांनो मी काय तुम्हाला अशी कोणतीही ट्रिक सांगत नाही, फक्त तुम्ही रेग्युलर काम करा, 100% तुम्हाला यश मिळेल. चला एवढं बोलून आता इथंच थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.